शालेय विद्यार्थी रंगले रयत दिंडीत. गावातून विठू नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी दिला महाराष्ट्राच्या वारकरी संस्कृतीचा संदेश. नमस्कार, क्रांतीपत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे श्री शंभू महादेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज कुकडवाड येथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहपूर्ण रयत दिंडी काढत विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने परिसर भक्तिमयी केला. टाळ मृदंग, फुगडी, अभंग आणि हरिनामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा सुंदर वारसा जपला. आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री शंभू महादेव विद्यालय कुकडवाड येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदी संतांच्या वेशभूषा साकारल्या. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभंग गायन, भजन तसेच वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगणारे संदेश दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भारतीय संस्कृतीची ओळख आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील बालचमू आणि टाळकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. धनवडेवाडी भजनी मंडळाने या दिंडीत आपली भजन सेवा देत या दिंडीचे सौंदर्य आणखीनच वाढवले. गावातील माळकरी, विठ्ठल भक्त नागरिक उत्साहाने बालकांच्या आनंदात सामील होताना दिसले. आरबाज तांबोळी यांनी स्वतःची साऊंड सिस्टीम, तर जगन्नाथ काटकर आणि रघुनाथ मोहिते यांनी आपले अश्व दिंडीसाठी देऊ केले. तर खंडोबा मंदिर देवस्थान समितीने आपली पालखी या कामी देऊ केली. या पालखीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींची ठेवण सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. या दिंडीनंतर शाळेच्या परिसरात गोल रिंगण आणि विद्यार्थ्यांनी फुगडीचा आनंद घेतला. मुख्याध्यापक श्री अर्जुन मलगुंडे सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या दिंडीत सर्व शिक्षक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या दिंडीतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी शाळेच्या परिसरात श्री धनंजय किसन काटकर शेठ व श्री राजाराम शिवाजी काटकर शेठ यांनी भोजनाची व्यवस्था करत आपले अमूल्य योगदान दिले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विचारांची आणि संत परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. क्रांतीपत्र न्यूजसाठी संपादक जावेद खान मुलानी, धन्यवाद.